नांदेड आणि हिंगोलीच्या पाठोपाठ आता परभणीत सुद्धा भूकंपाचे सौम्य धक्के आता बघायस मिळत आहे. परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आपल्या सोबत आहेत. आपण माहिती जाणून घेऊया. सर, परभणी शहरात शिवाय जिल्ह्यात कुठं कुठं सौम्य धक्के बसलेले आहेत सकाळी? आज सकाळी जो काही भूकंपाचे धक्के जाणवले त्याचं केंद्र जे आहे ते हिंगोली तालुक्यातील जे कळमनुरी गाव आहे त्या ठिकाणी केंद्र आहे आणि तो 4.5 आणि 3.6 असं त्या रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता नोंदवण्यात आली. परभणी जिल्ह्यामध्ये परभणी शहर असेल, पूर्णा तालुका, चारठाणा, जिंतूर या ठिकाणी सौम्य स्वरूपाचे धक्के जाणवलेले आहेत. मात्र कुठलंही नुकसान झालेलं नाहीये किंवा कुठली जीवित वित्त हानी झालेली नाही आहे. सर, आपण आपत्ती व्यवस्थापन तर्फे आपण काय काय तयारी केलेली आहे? आज सौम्य धक्के बसले, उद्या काही जीवितहानी मोठे धक्के आल्यावर काय आपण तयारी ठेवणार आहे? या अनुषंगाने आपण वेळोवेळी नागरिकांना प्रशिक्षण देत असतो, सूचना देत असतो आणि असं काही आपत्ती आलीच तर आपण सर्वप्रथम मोकळ्या जागेमध्ये जायचं असतं. हा एक साधी SOP आहे आणि वेळोवेळी आपण त्याच्या सूचना आपल्या डिझास्टर मॅनेजमेंट जे कक्ष आहे त्यामार्फत नागरिकांना देत असतो. आपण देशोन्नतीच्या माध्यमातून नागरिकांना, शहराचे किंवा जिल्ह्यातील नागरिकांना काय आवाहन करणार असे आपत्ती व्यवस्थापन? अशा आपत्ती जर येऊ नये, देव करो अशी आपत्ती आपल्याकडे येऊ नये, परंतु आल्यास जी SOP आम्ही वेळोवेळी आपल्याला सर्क्युलेट करत असतो, लोकांना देत असतो, याचं पालन करावं आणि शक्यतो आपण आपल्या कुटुंबियासह मोकळ्या जागेत जर गेल्यास आपत्तीपासून आपलं संरक्षण होऊ शकतं. बाकी सूचना आम्ही वेळोवेळी निर्गमित करत असतो. देशोन्नती डिजिटलसाठी मी नजीब सिद्दीकी, परभणी. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.